Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the वेलकम, इट्स अ न्यू डे अँड न्यू स्टार्ट. हा माझ्या घराचा फ्रंट पोर्शन आहे, जो की माझा फेवरेट आहे बिकॉज ह्याला इतका छान असा सिनिक व्ह्यू आहे. डॅटू sit. Sit. No, sit. आणि तुम्ही बघू शकता टॅटनचे ब्ल्यू आईज. तो खूप छान दिसतो असा. टॅटू दाखव त्याचे ब्ल्यू आईज. टॅटन दाखव. एकदम छान असं क्लायमेट आहे, ना जास्त थंडी ना जास्त गरम. आज माझ्या इकडे खूपच पाऊस पडलेला आहे, पण एका दृष्टीने छानच वाटतं. एकदम छान ग्रीन वगैरे असं दिसतं. सगळी झाडं मस्त दिसतात. ही बघा डोरा. आणि इथे मम्मीचा चहा चाललेला आहे. दिवसातून 2 वेळा चहा पिते. या चहा प्यायला. Dora, let's go. Ready? Let's go. They are always ready to go out, and they're always ready to come inside also. Hi, meow. Hello. Say hello. Meow. Hello. हाय. अरे वा, हा पुदिना किती मस्त वाटलेला आहे. आधी याला छोट्या कुंडीत लावला होता या, तर तो इथे दिसतोय त्याच्यात लावलेला, तो वाढतच नव्हता. आता आम्ही शिफ्ट केला ह्याच्यात मोठ्या कुंडीमध्ये. 1 नंबर वाढलेला आहे. आणि हा मम्मीचा दुसरा कप चालू आहे आता चहाचा. सो फ्रेंड्स, आम्ही निघालो आहोत वॉलमार्टला. मी आणि मम्मी निघालो आहोत वॉलमार्टला. सो आपली गाडी पार्क करून झालेली आहे पार्किंग लॉटमध्ये. हाय फ्रेंड्स, तर आपण आता आलो आहोत वॉलमार्टमध्ये. वॉलमार्ट हे अमेरिकेचं ग्रॉसरी स्टोअर आहे, जिथे फळं, भाज्या, नॉनव्हेज, बेकरी आयटम्स, क्लॉथ्स, स्टेशनरी, चीज, दूध, कॉस्मॅटिक्स हे सगळं मिळतं. तर आम्ही आता आलो आहोत. घरचं थोडं सामान संपलं होतं, तर मी विचार केला आज ग्रॉसरी घेऊया. सो हे आहे चीज सेक्शन. तुम्ही बघू शकता इथे चीजचे नंबर ऑफ व्हरायटीज आहेत. तर मी घेते चीज. जनरली मी श्रेडेड चीजच घेते, बरं पडतं टाकायला. आणि इथे तुम्ही बघू शकता क्यूब चीजचे पण ऑप्शन्स आहेत. हे लंच बॉक्स आहेत रेडीमेड. बेकरी, जिथे तुम्ही केक, ब्रेड, डेझर्ट्स हे सगळं बाय करू शकतात. तर मी घेत आहे पास्ता. आज मी घरी जाऊन पास्ता बनवणार आहे. हा आहे ट्रॅडिशनल सॉस. आणि लेट्स पिक मिल्क. घरातलं दूध पण संपलं आहे. देन मी घेतलेलं आहे मिनी कोक, जे की 0 शुगर आहे. लगेच घरात कोणी आलं तर बेटर पडतं सर्व करायला. आणि बाजूने तुम्ही बघू शकतात आयल्स आहेत. हे हेल्प करतात तुम्हाला कोणत्या सेक्शनमध्ये कोणता आयटम आहे हे भेटण्यासाठी. तर आता मग मी बिलिंग करत आहे. हे सेल्फ चेकआउट मशीन आहे. तुम्ही तुमचं आयटम स्वतः चेकआउट करू शकतात. आमचं बिल करून झालेलं आहे. अँड इट्स टाइम टू गो होम. तर आपली आता ग्रॉसरी शॉपिंग झालेली आहे वॉलमार्टची, आणि आता आपण घरी चाललेलो आहोत. तर चलो.
तसं बघायला गेलं तर वॉलमार्ट आपल्याला घरापासून जवळच आहे. इकडून घर 8 मिनिटांवर आहे. सो लेट्स गो. अरे मॅप दिसतोय काय ते? सो आज जेवणामध्ये आपण बनवत आहोत पास्ता. सो इकडे वॉलमार्टमध्ये जनरली आपल्याला हे पास्ता वगैरे खूप इझिली मिळून जातो बिकॉज इकडे अमेरिकन लोक हेच गोष्टी जास्त खातात. बॉईल करून घेतलेला आहे. पाणी, ऑइल, मीठ आणि पास्ता टाकून तो बॉईल करून घ्यायचा 10 मिनिटासाठी. सो आता आपण त्याला स्ट्रेन करून घेऊया स्ट्रेनरमध्ये. मी 2 टाईपचा पास्ता बनवणार आहे, रेड पास्ता आणि व्हाईट पास्ता. सो इथे अमेरिकेमध्ये असं डायरेक्ट सॉस मिळतात. हे आहे रोस्टेड गार्लिक पार्मेजान अल्फ्रेडो सॉस आणि हा आहे ट्रॅडिशनल पास्ता सॉस. सो हे रेडीमेड मिळतात, तो झटपट पास्ता बनवून जातो. आणि तुम्हाला यात व्हेजेस टाकायचे असतील तर तुम्ही व्हेजेस पण ॲड करू शकता. तर आपण जो ट्रेन करून पास्ता घेतला होता तो आपण यात टाकून थोडा स्टर करून घ्यायचा. आता मी यात टाकणार आहे ब्लॅक पेपर, some Italian seasoning and chili flakes. And our pasta is ready. Easy and peasy. कसा झाला पास्ता? मला ट्राय करू दे. छान झालं, झटपट बुसपेट. व्हाईट कलरचा पास्ता बनवून झाला आहे आणि आता आपण बनवत आहोत रेड कलरचा पास्ता आणि त्याच्यात मी हा टाकलेला आहे ट्रॅडिशनल पास्ता सॉस. तर माझा पास्ता बनायला रेडी आहे. तर हा आहे रेड पास्ता आणि हा व्हाईट पास्ता. सो दिस इज अल्फ्रेडो अँड दिस इज मॅरिनारा. सो बघूया टेस्ट कशी. ट्राय करूया रेडवाला पास्ता. एक नंबर. जेव्हा मी मास्टर्समध्ये होते तेव्हा मी हा खात होती. हा 5 मिनिटात बनतो आणि इतक्या दिवसांनी मी परत खात आहे. आता आपण काय करा डोळा पण खायचा ना. एक नंबर. तुम्ही ट्राय करा. रेडीमेड अमेरिकेत हे रेडीमेड सॉसेस मिळतात, पास्ता भेटतो आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळतो. सो पास्ता आणायचा, बॉईल करायचा, सॉस आणायचा, मिक्स करायचं, थोडं चीज मिक्स करायचं आणि हे पास्ता इज रेडी. ठीक आहे, मी आता माझा डिनर करते. आपण भेटूया नंतर. त्याची वेळ झालेली आहे फ्रेंड्स आणि त्याला असं झोपताना स्क्रॅचिंग केलं ना खूप आवडतं. तेव्हाच हा जवळ येऊन झोपतो, अदरवाईज हा कुठेतरी लांब तुमच्यापासून झोपलेला असतो. सो हा स्क्रॅचिंग पार्ट प्रत्येक कुत्र्याला आवडतो. जर तुमच्याकडे पेट असेल तर प्लीज त्याला हे करत जा, त्यांना आवडतं हे सगळं. आणि आता जर मी हे स्टॉप केलं ना तर तो मागेल परत माझ्याकडे. परत बघाच फ्रेंड्स. त्याला हे स्क्रॅचिंग खूप आवडतं. आणि आमची डोळा बघा.
यासोबत मी माझा ब्लॉग एंड करते फ्रेंड्स. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा की कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग. टिल देन तुमची काळजी घ्या आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.